नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। पण आम्ही म्हणतोय साळी माळी तेली कोळी महार चांभार बाग मराठा ब्राह्मण सगळे आमचे मराठी आहेत। आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे। पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे। काय मिळालं तुम्हाला? ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले। दिले काय ते सांगा। या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसलेत। अरे दिलेत काय ते सांगा। केंद्रात तुमचं सरकार, गल्लीत तुमचं सरकार, आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल। पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केलेत आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे। आणि म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही आता जागे व्हा। यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे। मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे, एकजूट सोडू नका, एकत्रितपणे लढा देणं गरजेचं। पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो। तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना। त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात। या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये। सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, बरं का? तुम्ही नावं घेतलीत कानेरे, सावरकर, पण आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र। ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेला रामायणात आम्ही आढावा मागितला, तर नाशिकमध्ये काय झाले तुमचं दत्तानाना? हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे। आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात आहे। या टोप्यातून त्याचं लिहिलं आहे संयुक्त मोर्चा। यापुढे नाशिकमधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार। नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार। आता काय व्हायचं राहिलं? दोन भाऊ एकत्र आले। तुमची समस्या मी आज ऐकणार आहे। अभ्यंकरजी, संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांच्यामुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होतोय। तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला, मला एवढंच सांगायचं आहे की हे नाशिक 9 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री, जेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो, त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं। परवा पण येऊन गेले, सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे। आवाज साहेब एवढा खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, हनीट्रॅपचा प्रश्न तुम्ही मिटून टाकला, दररोज खून होत आहेत, ड्रग्ज विकला जातात टपऱ्यांवर, आणि आपल्या गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी 2 दिवसात खड्डे बुजवणार आहे। किती वाईट परिस्थिती आहे, पालकमंत्र्याला खड्डे बुजवावे लागतात। आणि गिरीश भाऊंना संकट मोचक का म्हणतात मला अजून समजत नाही। तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते, 1 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव देणार होते। या महाराष्ट्रातले 90,000 कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले, ते ठेकेदार आत्महत्या करतायत। 2 महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला। मान्य साहेबांनी सांगून नांदगावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ मीटिंग घेतली, अजून त्यांना न्याय मिळत नाही। या नाशिकची परिस्थिती काय? दररोज एक खून होतोय, पाणी प्यायला मिळत नाही, अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणतो केशव उपाध्यायाला
तो बिचारा खरा रोजानी आहे रोजाने